नमस्कार मित्रांनो, आपणास कल्पना आहेच की गेली 12 वर्षे सातत्याने धान्य योजनेमार्फत आपण काही वनवासी विद्यार्थी वसतिगृहांना दर महिन्यात शक्य होईल तितका हातभार लावित असतो. अशा संस्थांचा कारभार कसा असतो, तेथील विद्यार्थ्यांची परिस्थिती काय असते, हे बघण्यासाठी वर्षातून एकदा अशा संस्थांना आपल्या सदस्यांसह आपण भेट आयोजित करत असतो. याआधी 2023 मध्ये वडगाव, 2024 मध्ये राजगुरुनगर आणि 2025 मध्ये तळेगाव येथील वसतिगृहे आपल्या सदस्यांनी बघितली. यंदा रविवारी म्हणजे 26 जुलै रोजी धान्य योजनेच्या सभासदांसाठी आपण जनजाती कल्याण आश्रम नाशिक संलग्न अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम संचलित हुतात्मा नाग्या महादू कातकरी समाज विकास केंद्र, मुक्काम पोस्ट माले, तालुका मुळशी, जिल्हा पुणे येथील वनवासी विद्यार्थी वसतिगृहास भेट आयोजित केली होती. यास 50हून अधिक सभासदांनी सहभाग घेतला. पोहोचण्यास थोडा उशीर झाल्याने गेल्या संस्थेतर्फे सर्वांना अल्पोपहार व चहा देण्यात आला. त्यानंतर श्री सुभाष चव्हाण यांच्या शंखनादाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी भजन म्हणून उपस्थितांचे स्वागत केले. तदनंतर सहसचिव सौ पेंडसे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती तसेच पुढील प्रकल्पाबाबतची माहितीही दिली. श्री सदानंद केळकर यांनी गेली 12 वर्षे चाललेल्या या धान्य योजनेचा संक्षिप्त अहवाल सदस्यांसाठी मांडला. सुरुवातीस केवळ 5-6 सभासद असताना सध्या या योजनेचे तब्बल 275 सभासद असून दरमहा 28,000 रुपये किमतीचे धान्य राजगुरुनगर आणि वेल्हे येथील वसतिगृहास दिले जाते. या भेटी दरम्यान सभासद श्रीमती नयना दाते यांनी कैलासवासी विश्वास दाते यांच्या स्मरणार्थ 10वीत सर्वाधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यास पुढील शिक्षणासाठी मदत म्हणून 5,000 रुपये संस्थेकडे सुपूर्त केले. धान्य योजनेच्या एक सभासद श्रीमती जोशीवहिनी आणि सौ पल्लवी यांच्यातर्फे मुलांना बस्करे आणि पाण्याच्या बाटल्या भेट देण्यात आल्या. तसेच श्री पिळणकर यांच्यातर्फे ग्रंथालयासाठी पुस्तके, सौ मेंदळे यांच्यातर्फे चादरी आणि श्रीमती मांजरेकर यांच्यातर्फे खाऊ वाटप झाले. आलेल्या सर्व सभासदांनी संस्थेचा परिसर आणि मुलांसाठी असलेली व्यवस्था पाहून आनंद व्यक्त केला. नंतर कार्यक्रमाची सांगता झाली. या सर्व कार्यक्रमाची काही क्षणचित्रे आपणास मुद्दाम सादर केली आहेत. आपल्या नात्यातील किंवा मित्रमंडळीतील कोणास या उपक्रमात सहभागी व्हायचे असेल तर श्री सदानंद केळकर, मोबाईल क्रमांक 97 666 00 312 यांच्याशी नक्की संपर्क करा. धन्यवाद.